संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना तो हत्येच्या कटात सामील नसल्याचं सांगितलं। मात्र त्यांच्या या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला। कटाचा सूत्रधार अनेकदा पडद्यामागेच असतो, पुढे दिसणाऱ्या लोकांचा वापर करून तो गुन्हा घडवून आणतो, असं स्पष्ट करत निकम यांनी आरोपी विरोधातील साक्षी पुराव्यांची सविस्तर यादीच न्यायालयात मांडली आहे। त्यामुळे आता हा खटला निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। पुढील सुनावणी आता 7 जुलैला होणार आहे। त्याबाबत मी सांगितलं की त्या केस ह्या केसला ॲप्लिकेबल नाही होणार। का ॲप्लिकेबल उदाहरण होतं ते मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावरती त्यांनी म्हटलेलं आहेच, पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे, अर्थ पुरावा नक्कीच नाही आहे। कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे। नाही, ते एकाच उदाहरण म्हणून त्यांनी उदाहरण होतं, फक्त त्याचं काही रेफरन्स इथं नाही आहे। त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल, आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे। वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही, अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत, त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली। त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो। त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे।